नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. रात्र 36वी. तेल आहे तर मीठ नाही. आजचे पेरू चांगले नाहीत. सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा, तू पिंजलास ना कापूस? भिकाने विचारले. आजचे पेरू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले, गोविंदा म्हणाला. इतक्यात राम तेथे आला. त्याने ते बोलणे ऐकले. अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे. ते त्याचे दुःखी मन त्याला चांगले काम करू देत नाही. हातून चांगले काम व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे. राम म्हणाला, सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न, असा तुकारामांचा चरण आहे. श्याम कोठे गेला आहे गोविंदा? रामने विचारले. ते मघावरती होते, भिका म्हणाला. ते त्या ऐलाबाईकडे जाणार होते. ती बरीच आजारी आहे म्हणतात, गोविंदा म्हणाला. काय एक एक नाव? ऐलाबाई हे काय नाव आहे रे? भिकाने विचारले. अरे, ऐलाबाई म्हणजे अहिल्याबाई. अहिल्येचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ काढावा लागतो, राम म्हणाला. त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला. काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले. काही नाही. ती ऐलाबाई कशी आहे? त्याने विचारले. तिला गावात पाठवली त्यांनी, श्याम म्हणाला. बरी होईल का? पोरे बाळे लहान आहेत, भिका म्हणाला. कोणाला माहीत? आपण तरी काय करणार, श्याम म्हणाला. भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस. तुझे लक्ष नव्हते. भांड्यांकडे लक्ष जाऊन श्याम म्हणाला. जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते, भिका म्हणाला. का? आजचे पेरू चांगले नाही का झाले? श्यामने विचारले. त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे, गोविंदा म्हणाला. माझे तर सूत तुटत नव्हते, श्याम म्हणाला. तुमचे पेरू पहिले असतील, भिका म्हणाला. नाही रे, आज मी कापूस पिंजला त्याचेच बनवलेले पेरू मी माझ्या पुडीत ठेवले होते. मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेरू होते ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेरूंचे मी सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल म्हणून बदलले होते, गोविंद म्हणाला. श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही, राम म्हणाला. झोप येत नाही तर काय करू? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो, श्याम म्हणाला. झोप न यायला काय झाले? आम्हाला बरी झोप येते, राम म्हणाला. तुम्ही खूप काम करता. झोप लागावयास दिवसात तप करावे लागते, शरीर झिजवावे लागते, श्याम म्हणाला. तू नाही वाटते काम करीत. सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास, राम म्हणाला. परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये असे तुम्हाला वाटते. पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नये का होऊ? श्यामने विचारले. तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी, राम म्हणाला. लोक यायला लागले. घंटा दिली पाहिजे, गोविंदा म्हणाला. घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे. घरात साऱ्यांचीच वान भासे. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही असे चालले होते. कधी चुलीला लावावयास ढलपी नसे, थारळ्यात घालावयास गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्यांची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणी नसे, तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळे जणू चव येत असे. काय करील बिचारी? अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते. ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एकतर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरात बसून ती वेळ दौडी. त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते, परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी. शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारी जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीन बाई भल्या मोठ्या मनाच्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे.
त्याही एखाद वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई, तुमच्याकडे काही काम असले तर मी करून देत जाईन. दळण वगैरे दळून देईन. मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या. त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय, परंतु करील काय. वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावे. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण दळून टाकी. श्याम असता येथे तर सारे दळून टाकता असे तिच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे. दळता दळता तिचे डोळे भरून येत. कंठ दाटून येई. ऊर भरून येई. हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून ते 4 पैसे मिळत. त्यातून आई तेलमीठानी व क्षणाचा संसार सुखाने करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. 2 दिवल्या तरी लावायला हव्यात ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे. शेकडो पणत्या त्यावेळेस लागत असत. परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करावयाची. आई त्या पेन्शनरीन बाईंना म्हणाली, तुमचे धुणे सुद्धा मी धुवून दिले तर नाही का चालणार. दुसरे काही काम सांगत जा. त्या पेन्शनरीन बाईची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळंतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हावापालट करावयास ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का. तिच्या मुलीला नाऊमाकू घालीत जाल का. आई म्हणाली, हो, आनंदाने करीन. मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री घरी आली होती. माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला लावीत असे तेल. आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावावयाला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने 3ऱ्या प्रहरी ठरवली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी आहे असे आईला वाटे. त्या लहान मुलाला नाहू घालता नाही तिला सुख होई. त्या मुलाला पायांवर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल घालून तो 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 बाळाची बायको यो 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 असे प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई नाऊमाकू घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले. ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला. राधाताईची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला, 1 पुरे हो. आई म्हणाली, घ्या हो यशोदाताई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करावयाची आहे. मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवावयाचा नसतो. आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली. देवा, माझी लाज सारी तुला असे ती म्हणाली. 2 रुपयातून तिने थोडे तेल, थोडे तूप आणविले. 1 नारळ आणविला. थोड्या करंजा व 4 अनरसे केले तिने. दिवाळीच्या 4 दिवसात बाहेर 2 दिवल्या लाविल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळले. 4 आणे पुरुषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटूक नळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली तर पारिक्याचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही. परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार. तिला ताप येई, थोडा दमही लागे, तरी गाडे ढकलता येते तोपर्यंत ती ढकलीतच होती. तुळशीचे लग्न झाले. पुरुषोत्तमाने घोरी वड्यातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले. तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली, तुळसादेवी, माझी आबरू आहे. तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा. धन्यवाद. अशाच नवनवीन कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.